नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या विकास कामांना शासनातर्फे गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलंय। मला आठवते की 3-4 वर्षापूर्वी मी तर आलो होतो देवळामध्ये, परंतु माझे वडील स्वतः देवळामध्ये आलेले होते आणि आपल्याशी सगळ्यांनी चर्चा केली होती। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असू शकतात, परंतु विकास कामं करत असताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि विकास कामं करणाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। मला मोहिते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना एक जाहीरपणाने विनंती करायची आहे की मी आज मुंबईला जाणार आहे, परंतु पुढच्या 8 दिवसांना पुन्हा रत्नागिरीच्या दौऱ्यावर येईल, आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करू। राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 2,25,00,000 रुपये खर्चून कार्यान्वित केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील नवीन वसाहत गयाळवाडी नवेदरवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी खेडशी सरपंच हर्षदा गावडे, माजी सरपंच भिकाजी गावडे, तहसीलदार मारुती कांबळे, सदस्य पिंट्या साळवी, प्राचार्य प्रताप सावंत देसाई, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता MK कुलकर्णी आदी उपस्थित होते। पालकमंत्र्यांच्या हस्ते खेडशी येथील लक्ष्मीनारायण नगरमधील नवीन वसाहत रस्ता, स्वरूपानंद वसाहत, गयाळवाडी अंतर्गत रस्ता, लोहारवाडी बौद्धवाडी रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। दरम्यान शिरगाव उद्यमनगर गावातील नळपाणी योजना, जोड रस्ता, शिरगाव आदिष्टीवाडी, पाटीलवाडी, टीची शेटेनगर, मयेकरवाडी आदी भागातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि शिरगाव ग्रामपंचायत सरपंच रज्जाक काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी उपसरपंच राजकिरण दळी, साप्ताहिक कोकण न्यूजचे संपादक जावेद मुजावर, इम्तियाज मुजावर, सदस्य सचिन सरगरे, कल्पना भोसले, काशीनाथ कांबळे, प्रभाकर पायरे, रिजवान बुडिये, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके, हनीफ काझी, अशरफ काझी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आता पाहूया शिरगाव येथे केलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाची क्षणचित्र।